नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुलसाय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण MS सेटला उपयुक्त असणारे काही आपण महत्त्वपूर्ण घटक बघणार आहोत। त्यामध्ये आहे की भारतातील जे मुक्त विद्यापीठ आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। चला तर बघा, ब्रिटनमधील मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू लॉर्ड क्राउथर म्हणतात की मुक्त विद्यापीठ हे सर्वार्थाने मुक्त असते आणि त्यामध्ये अभ्यासक्रम, परीक्षा, नियम, तास, शिक्षक, विद्यार्थी सभा, सत्र कालावधी इत्यादी बाबत सर्वांवर कोणतेही बंधन नसते। हे काय आहे, मुक्त विद्यापीठाची एक संकल्पना आहे। त्यानंतर जगातील पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना इंग्लंडमध्ये झाली आणि ते केव्हा झाली तर 23 जुलै केव्हा झाली 23 जुलै 1969ला झाली। केव्हा 1969ला जगातील पहिल्या मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली। कुठे झाली तर इंग्लंडमध्ये झाली। त्यानंतर मग इराणला 1973ला, पाकिस्तानला 1974, कॅनडाला 1975मध्ये मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली। आणि भारतामध्ये सर्वप्रथम म्हणजे मुक्त विद्यापीठाची स्थापना कुठे झाली तर भारतात सर्वप्रथम 1982ला डॉक्टर BR आंबेडकर मुक्त विद्यापीठाची हैदराबाद येथे स्थापना झाली। आणि या विद्यापीठाचे उद्घाटन ऑगस्ट 1982मध्ये तत्कालीन राष्ट्रपती झैल सिंग यांच्या हस्ते करण्यात आले। आणि भारतामध्ये 20 सप्टेंबर 1985ला केव्हा 20 सप्टेंबर 1985ला इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली। राष्ट्रीय विद्यापीठ म्हणजे भारतातील पहिले राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ जर प्रश्न विचारला तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे। आणि भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ विचारलं तर डॉक्टर BR आंबेडकर मुक्त विद्यापीठ आहे, जे हैदराबादला आहे। आणि त्या विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली 1985ला झाली। मग या विद्यापीठाचे म्हणजे कोणतं विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे ना, त्या विद्यापीठाने नोव्हेंबर 2001मध्ये ज्ञानवाणी म्हणून एक FM रेडिओ नेटवर्कच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागातही शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे। केव्हा 2001 पासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठांनी 2001 पासून ज्ञानवाणी म्हणून FM रेडिओ नेटवर्कच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागात शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे। त्याचप्रमाणे या विद्यापीठाने ज्ञानदर्शन हे दूरदर्शनचे स्वतंत्र शैक्षणिक चॅनलसुद्धा सुरू केले। कोणत्या विद्यापीठाने तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने ज्ञानदर्शन नावाचे दूरदर्शनचे एक स्वतंत्र शैक्षणिक चॅनल सुरू केलेले आहे। आणि ज्ञानदर्शन या चॅनलचे कार्यक्रम 24 तास प्रसारित होत असतात। 26 जानेवारी 2003 पासून विद्यापीठाचे तंत्रशिक्षण विषयक एकलव्य हे एक शैक्षणिक चॅनलसुद्धा सुरू झाले आहे। किंवा 2003 पासून 26 जानेवारी 2003 पासून तंत्रशिक्षण विषयक एकलव्य हे शैक्षणिक चॅनल सुरू झालेले आहे। हे आपण एक पार्श्वभूमी म्हणून एक महत्त्वपूर्ण माहिती मुक्त विद्यापीठाबद्दल बघितलं आहे। आता आपण भारतातील जे मुक्त विद्यापीठ आहे ते विद्यापीठ कोणत्या राज्यात आहेत आणि त्यांचे स्थापना वर्ष हे बघणार आहोत। तर बघा, डॉक्टर BR आंबेडकर मुक्त विद्यापीठ कुठं आहे, हैदराबादला आहे। हैदराबाद म्हणजे आंध्र प्रदेशातील हैदराबाद या ठिकाणी स्थापना 1985ला झाली। त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्लीला आहे, दिल्ली केंद्रशासित प्रदेश, स्थापना 1985ला झाली या विद्यापीठाची। त्यानंतर वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ कोटा राजस्थानमध्ये कोटा या ठिकाणी आहे आणि त्याची स्थापना झाली 1987ला। त्यानंतर नालंदा मुक्त विद्यापीठ नालंदा या ठिकाणी आहे बिहार राज्यातील, त्याची स्थापना झाली 1987लाच। त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकमध्ये आहे, महाराष्ट्र राज्यात, त्याची स्थापना झाली 1989ला स्थापना झाली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक याची। त्यानंतर भोज मुक्त विद्यापीठ भोपाळ मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी भोज मुक्त विद्यापीठ आहे आणि त्याची स्थापना 1981ला झाली। त्यानंतर BR आंबेडकर मुक्त विद्यापीठ अहमदाबाद हे दुसरं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ अहमदाबाद गुजरातमध्ये आहे आणि त्याची स्थापना झाली
1984ला. त्यानंतर कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ मैसूर या ठिकाणी आहे. कर्नाटक राज्यातील मैसूर या ठिकाणी कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ आहे आणि त्याची स्थापना झाली 1995ला. त्यानंतर नेताजी सुभाष मुक्त विद्यापीठ हे कोलकात्याला आहे, पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता या ठिकाणी आणि त्याची स्थापना झाली 1997ला. त्यानंतर राजर्षी टंडन मुक्त विद्यापीठ उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी आहे, त्याची स्थापना झाली 1999ला. तामिळनाडू राज्य मुक्त विद्यापीठ चेन्नईला आहे, तामिळनाडू राज्यातील ती चेन्नई या ठिकाणी आणि त्याची स्थापना 2002ला झालेली आहे. त्यानंतर पंडित सुंदरलाल शर्मा मुक्त विद्यापीठ बिलासपूरला आहे, छत्तीसगड राज्यातील बिलासपूर या ठिकाणी पंडित सुंदरलाल शर्मा मुक्त विद्यापीठ आणि त्याची स्थापना 2005ला झालेली आहे. उत्तराखंड मुक्त विद्यापीठ हल्द्वानी नैनिताल या ठिकाणी आहे, उत्तराखंड राज्यातील, त्याची स्थापनासुद्धा 2005ला झाली आहे. आणि त्यानंतर आहे कृष्णकांत हांडिक मुक्त विद्यापीठ गुवाहाटी या ठिकाणी आहे आणि ते आसाम राज्यामध्ये आहे, त्याची स्थापनासुद्धा 2005ला झालेली आहे. म्हणजे 3 विद्यापीठाची स्थापना 2005ला झालेली आहे. अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण माहिती बघितली, यावर एक तरी प्रश्न असतोच. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.